विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ताच्या यशस्वी भव या चर्चासत्रामध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 भारत संसाधने आणि प्रकरण क्रमांक 2 मानव संसाधने यावर चर्चा करणार आहोत। त्यापैकी प्रकरण 1 भारत संसाधने। आतापर्यंत आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास केला, पण नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजेच संसाधनं हे मात्र आपण यावर्षी जाणून घेणार आहोत। त्याचीच थोडक्यात तोंडओळख आपली आहे। त्यामुळे संसाधनांची व्याख्या म्हणजेच आपल्याला निसर्गातून जे घटक मिळतात आणि ज्याचा आपण आर्थिक विकासासाठी उपयोग करून घेतो ती म्हणजे आपली संसाधन, ती आपल्याला जाणून घ्यायची। त्यानंतर संसाधनांचे विविध गुणधर्म पण असतात, म्हणजेच काही संसाधनं ही नैसर्गिक स्थितीत आढळतात, काही मानव निर्मित असतात, तर काहीचं नूतनीकरण करता येतं, तर काही वापरल्यावर संपुष्टात येतात। त्यामुळे अशी संसाधनं वेगवेगळी कोणती आहेत ते आपल्याला गुणधर्म अभ्यासायचे आहे आणि त्या गुणधर्मानुसार शक्य असल्यास आपल्याला उदाहरणं पण तयार करायचे। म्हणजेच काय तर नूतनीकरण असणारी संसाधनं म्हणजे त्यामध्ये वनसंसाधनं ज्याचं आपल्याला नूतनीकरण करता येतं, असं तुम्हाला वेगवेगळ्या संसाधनांच्या प्रकारानुसार त्याचं वर्गीकरण करून त्याचे उदाहरणं अभ्यासता येतील। त्यानंतर संसाधनांचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण प्रामुख्याने 2 प्रकार आपल्या दृष्टीने महत्त्वाचे, एक नैसर्गिक संसाधनं आणि दुसरं मानव निर्मित संसाधनं। मग त्यांच्या व्याख्या आणि त्यामध्ये कोणती संसाधनं मोडतात हे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, ज्याला 2 गुणांचा प्रश्न विचारला जातो। मानवकृत संसाधनांना स्वयंसंसाधन असं सुद्धा म्हणतात, कारण नैसर्गिक घटकांपासून मानवाने आपल्या उपयोगासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून, निरीक्षण शक्तीचा वापर करून त्यांना उपयुक्त बनवलेला आहे। त्यामुळे मानव स्वतः स्वयंसंसाधन बनलेला आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर संसाधनांचा विकास विविध घटकांवर अवलंबून असतो। विविध देशांमध्ये विविध प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती आहे, परंतु जोपर्यंत त्याचा आपण आर्थिक विकासासाठी उपयोग करत नाही तोपर्यंत ती संसाधनं बनत नाही। उदाहरणार्थ आफ्रिका खंडातले जे दुर्गम राज्य आहेत त्या ठिकाणी भरपूर नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ज्याचा अजून शोध सुद्धा लागलेला नाहीये किंवा प्राथमिक स्वरूपात संशोधन चालू आहे। त्यामुळे त्याचा विकास झाला असं पण म्हणू शकत नाही। पण मग विकास करण्यासाठी जे घटक महत्त्वाचे आहेत, उदाहरणार्थ ज्या वेळेला ज्या संसाधनांची मागणी जास्त असते त्याचा विकास जास्त होतो, विकसित राष्ट्रात विकास जास्त होतो, वाहतूक दळणवळणाची साधनं उपलब्ध असतील तर विकास जास्त होतो, आंतरराष्ट्रीय सलोख्याचे संबंध असतील तर प्रगत तंत्रज्ञान आपल्याला मागवता येतं आणि विकास करता येतो, आणि याशिवाय अनुकूल राष्ट्रीय धोरण हे सुद्धा महत्त्वाचं असतं। संसाधनांचा विकास ज्या विविध घटकांवर अवलंबून असतो त्याविषयीचा अभ्यास लोकसत्ता यशस्वी भवच्या या लेखामध्ये दिला गेलेला आहे आणि पाठ्यपुस्तकातही आहे। त्यानुसार त्याचा तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल। त्यानंतर आपण पाहणार आहोत संसाधनांचं संधारण। संधारण ही संज्ञा आपण सर्व पुस्तकामध्ये विविध पाठांमध्ये पाहणार आहोत। संधारण म्हणजे काय तर आहे ती संसाधनं आपण काटकसरीने वापरायचे, नैसर्गिक स्थितीत आपल्याला ती उपलब्ध करून घ्यायची आणि त्याचा योग्य वापर करायचा आहे आणि विनाश टाळायचा आहे, यासाठी संधारण ही संज्ञा वापरलेली आहे। त्यामुळे संसाधनांचं संधारण असो, मृदा संधारण असो, वनसंधारण असो, खनिज संधारण असो, सर्व ठिकाणी आपल्याला ही व्याख्या योग्य पडताळून पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याचा अभ्यास करायचा आहे। अतिशय अभ्यासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे। संधारण करण्यासाठी आपल्याला संसाधनांच्या कोणत्या उपाययोजना आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे लोकसंख्येचं नियंत्रण करायचे, कारण जितक्या वेगाने लोकसंख्या वाढते सर्व प्रकारच्या संसाधनांची मागणी वाढते आणि म्हणून लोकसंख्या नियंत्रण ही भारताची जी महत्त्वाची समस्या आहे त्या ठिकाणी त्यावर आपण विशेष भर द्यायचा आहे। याशिवाय इतर जे संधारणाचे उपाययोजना आहेत ते लोकसत्ताच्या यशस्वी भवच्या लेखामध्ये चर्चिले गेलेले आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता। वैयक्तिकही आपण उपाययोजना करू शकतो। आपल्या पातळीवर आपण वस्तूंचा योग्य प्रकारे वापर करायचा आहे। उदाहरणार्थ उगाचच वीज वापरायची नाही, नको असेल तेव्हा आपण लाईट बंद करायचं आहे, पाणी वेड्यासारखं आपण सोडून ठेवायचं नाहीये, झाडं कापायची नाहीयेत, अशा प्रकारचं आणि वस्तूंचा पुनर्वापर करायचा आहे, अशा प्रकारचे वैयक्तिक उपाययोजना आपण आपल्या पातळीवर करू शकतो। म्हणजेच काय, थोडक्यात म्हणजे काय विद्यार्थी मित्र हो, संसाधनं ही जो शब्द आहे ती एक प्रकारची साखळीयुक्त संज्ञा आहे। या अंतर्गत बघा 4 शब्द दिलेले आहेत।
संसाधन, संवर्धन, संधारण आणि संरक्षण म्हणजेच उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचं जर आपल्याला संधारण करायचं असेल आणि त्याला संसाधन बनवायचं असेल तर आपल्याला त्याचं संवर्धन करायला पाहिजे आणि त्याचं संरक्षण करायला पाहिजे आणि नियोजनपूर्वक वापर करायला पाहिजे. तेव्हाच ते संसाधन बनेल आणि आपल्या देशाच्या प्रगतीला उपकारक ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 2 मानव संसाधने यामध्ये आपण भारताच्या लोकसंख्येचा सखोल अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करताना प्रथम जनगणना म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे, भारताची जनगणना सर्वात प्रथम किती साली झाली, त्यानंतर स्वतंत्र भारताची जनगणना 1951 साली झाली, याचा अभ्यास करणार आहोत. भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. एवढी मोठी लोकसंख्या आपल्या देशाची आहे आणि त्यामुळे या लोकसंख्येचा अभ्यास का करायला लागतो, सरकारला नियोजन करण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो याचं महत्त्व जनगणना यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यानुसार दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. त्यामुळे एकूण 10 वर्षांमध्ये अंदाजे लोकसंख्या पुढे किती वाढेल, लोकसंख्या नियंत्रणासाठी कोणते उपाय करायचे आहेत याचा सुद्धा अभ्यास करता येतो आणि लोकसंख्या वाढीचा आलेख सुद्धा आपल्याला अभ्यासता येतो. लोकसंख्या वाढीची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये पहिलं म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर. दर 1000 लोकसंख्येमध्ये किती बालक जन्माला दर वर्षाला आली आणि किती लोकांचा मृत्यू झाला यानुसार हा दर ठरवला जातो. भारताची साक्षरता प्रमाण वाढलेलं आहे, आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत, शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे बेकारी कमी झालेली आहे, त्यामुळे जीवनमान उंचावलेलं आहे आणि त्यामुळे जन्मदर मात्र वाढलाय आणि मृत्यूदर मात्र कमी झालाय. त्यामुळे लोकसंख्या वेगानं वाढते. त्यामुळे भारताच्या लोकसंख्या ही भारताची एक समस्या बनू लागलेली आहे. त्यावर आपल्याला मात करून तिला संसाधन आपल्याला बनवायचंय, त्यासाठी या धड्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग लोकसंख्येचं सर्वात प्रथम वितरण अभ्यासायचं. भारतामध्ये जरी लोकसंख्या जास्त असली तरी सर्व राज्यांमध्ये एका प्रमाणात लोकसंख्या वाढ झालेली नाहीये. भारतातील लोकसंख्येचं वितरण हे असमान आहे. उत्तरेकडचे, पूर्वेकडचे दुर्गम प्रदेश, राजस्थानचा वाळवंटी प्रदेश या ठिकाणी लोकसंख्या अतिशय विरळ आहे. पठारी प्रदेशात मध्यम घनता आहे लोकसंख्येची, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टीचा प्रदेश आणि पश्चिम किनारपट्टी या ठिकाणी लोकसंख्या अत्यंत दाट आहे आणि त्यामुळे वितरण असमान झालेलं आहे. ह्या एकूण लोकसंख्येनुसार सरासरी घनता काढली जाते. त्याचं सूत्र आहे लोकसंख्येची सरासरी घनता बरोबर त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ भागिले एकूण लोकसंख्या. यानुसार प्रत्येक राज्यामध्ये किती लोकसंख्येची घनता आहे ती सुद्धा अभ्यासली जाते. त्यानंतर बघा, घनतेनुसार जर आपण विभागणी पाहिली तर प्रामुख्यानं विविध वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतात. म्हणजेच अति जास्त घनतेचा प्रदेश, जास्त घनतेचा प्रदेश, मध्यम घनतेचा प्रदेश आणि कमी घनतेचा प्रदेश आणि अति कमी घनतेचा प्रदेश यानुसार ही विभागणी आपल्याला अभ्यासता येते आणि त्या नकाशाच्या सहाय्यानं, पाठ्यपुस्तकातील नकाशाच्या सहाय्यानं तो आपण अभ्यास करू शकतो. भारताच्या लोकसंख्येची वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. पहिलं वैशिष्ट्य आहे म्हणजे वय संरचना. वय संरचना म्हणजेच लोकसंख्येची वयानुसार विभागणी. 0 ते 15, 15 ते 64 आणि 64 पुढचा ज्येष्ठ नागरिकांचा आणि पहिला गट आणि शेवटचा गट यांची बेरीज ही मधल्या गटापेक्षा नेहमी कमी असेल तर त्या देशाचा विकासाकडे वाटचाल आहे असं म्हणतात आणि भारताची पण त्या दृष्टीने विकासाकडे वाटचाल झालेली आहे असं आपल्याला मानता येईल. दुसरं लिंग गुणोत्तर जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. भारताच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये अभ्यासताना सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत वय संरचना. वय संरचना म्हणजे थोडक्यात वयानुसार लोकसंख्येची विभागणी जी या ठिकाणी विभाजित वर्तुळात दिलेली आहे. 0 ते 15 वयोगट, त्यानंतर 15 ते 64 वयोगट आणि 64 पेक्षा जास्त त्यानुसार ही टक्केवारी दिलेली आहे जी या वर्तुळामध्ये दाखवलेली आहे. ती आपल्या दृष्टीने अभ्यासाची महत्त्वाची आहे आणि त्यामुळे पहिला गट आणि तिसरा गट याची बेरीज मधल्या गटापेक्षा नेहमी कमी असेल तर त्या देशाची वाटचाल विकासाच्या दृष्टीने असते आणि म्हणून भारताची वाटचाल ही या आकृतीवरून आपल्याला विकासाच्या दिशेने आहे हे समजतं.
दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लिंग गुणोत्तर, म्हणजे स्त्री आणि पुरुष यांची लोकसंख्येतली विभागणी ती दर 1000 लोकसंख्येमागे मोजली जाते. केरळ राज्यात स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे, मात्र इतर सर्व राज्यांमध्ये पुरुषांच्या प्रमाणापेक्षा स्त्रियांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. ही समस्या यामध्ये अभ्यासलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यास आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसरा भाग आहे तो म्हणजे ग्रामीण आणि शहरी संरचना. भारताला खेड्यांचा देश म्हणतात. जवळजवळ 72% लोकसंख्या आजही खेड्यात राहते, परंतु औद्योगिकरणाची वाढ, वाहतूक साधनांचा विकास, रोजगाराची उपलब्धता यामुळे शहरांची संख्या वाढायला लागली आहे आणि 25 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरं भारतात आता मोठ्या प्रमाणात दिसू लागलेली आहे. चौथा मुद्दा आहे स्थलांतर, म्हणजे एका विभागातून दुसऱ्या विभागात लोकसंख्येने जाणं मोठ्या प्रमाणात. त्याचे 2 भाग आहेत, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर. देशातल्या मागास भागाकडून शहरी प्रगत भागाकडे येणारी लोकसंख्या याला देशांतर्गत स्थलांतर असं म्हणतात. आणि एका देशातून दुसऱ्या देशात मोठ्या संख्येनं शिक्षणासाठी, नोकरीसाठी लोक मोठ्या प्रमाणात जातात, त्याला आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणतात. आणि त्यामुळे लोकसंख्येचं ते एक वैशिष्ट्य ठरतं. आणि शेवटचं आहे साक्षरता. साक्षरता ही सुद्धा आपल्या देशापुढे समस्या आहे. भारतातील केवळ केरळ हे एकमेव राज्य साक्षरताच्या दृष्टीने अग्रक्रमांकावर आहे. 90% जास्त साक्षरता आहे. आणि बिहार हे राज्य सर्वात कमी साक्षरतेचं राज्य आहे. परंतु इतर कुठल्याही राज्यांमध्ये अजूनही साक्षरता फार मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात 75% आसपास साक्षरता आहे. आणि साक्षरता सुद्धा शहरी भागात जास्त आहे आणि ग्रामीण भागात कमी आहे. आणि त्यात सुद्धा पुरुषांमधील साक्षरतेचं प्रमाण स्त्रियांच्या साक्षरतेपेक्षा जास्त आहे. याचा अभ्यास आपल्याला ह्या विभागात करायचा आहे. पुढचा भाग जो आहे तो राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा. आपली लोकसंख्या वेगाने वाढते, जगात आपल्या लोकसंख्येचा दुसरा क्रमांक आहे, तरी सुद्धा लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अभ्यासायचे आहे. स्थिर लोकसंख्या हे याचं उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टीने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करणं, जन्मदर आणि मृत्यूदर स्थिर ठेवणं, जन्मदर कमी करणं, विवाह वयोमर्यादा कायद्याचं नियंत्रण करणं योग्य प्रकारे, त्यानंतर आरोग्य सुविधांचा विकास करणं हे यामध्ये अंतर्भूत आहे. त्याचा अभ्यास आहे. पाठाच्या शेवटच्या भागात लोकसंख्या या नैसर्गिक साधन संपत्तीला संसाधन बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत त्यावर भर दिलेला आहे. लोकसंख्येला गुणवत्ता पूर्ण बनवणं, त्यांचं कार्यप्रवण, त्यांच्यातील कार्यशक्ती वाढवून कार्यप्रवण गटाची वाढ करणं, म्हणजेच 15 ते 64 वयोगटावर अधिकाधिक भर देऊन त्यांना अधिकाधिक कार्यक्षम बनवणं, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणं, दारिद्र्य, बेकारी ह्या सगळ्या समस्या आहेत त्यावर योग्य नियंत्रण निर्माण करणं आणि त्यासाठी साक्षरतेचा प्रसार करणं. म्हणजेच ही जी लोकसंख्या आहे ही देशावर वाढता भार होणार नाही, तर देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकासासाठी ती एक संसाधन बनेल. या दृष्टीने प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून लोकसंख्येला संसाधन बनवणं हे अंतिम उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वस्तुनिष्ठ प्रश्न आणि लघुत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने भारत संसाधने प्रकरण 1 आणि मानव संसाधने प्रकरण 2 ही अत्यंत महत्त्वाची प्रकरणं आहेत. त्याचा आपण त्या दृष्टीने अभ्यास करा.